तर नमस्कार भावांनो. आपल्याला आज जायचं होतं शेवगावला विशेष काम म्हणजे आपल्याला तहसीलमध्ये जायचं होतं. थोडं घरचं काम होतं, पण काय आता नाईलाजाने करावं लागतंय. का सांगू तुम्हाला. बैला जाऊ तर सांगून ठेवलं होतं, पण आयन बहीण काय मनावर घेतला नाही. उरकीनाच एकूण तिकून वर केलं तर भांडणच करत बसला घरच्या सोबत. चला आयन बाईला म्हणलं चला उशीर व्हायला, आपल्याला कुठं नादी लागतं घरी आता. चला पुढून दिसली आपल्याला लालपरी मागच्या ब्लॉग मध्ये पण आलती आणि या ब्लॉग मध्ये पण आलती. लालपरीचा आपला टायमिंग एकच विशेष खोल. मग काय कस काय अडगावचा बंधारा विषय का फुल भरलाय. चला कस काय वातावरण पुढचं हा हे हिरव्यागार वातावरणात मजा आहे. मी पण बोर झालो, चला थोडस गाणं ऐकू आपण पण. ले जाए जाने का हवाएं हवाएं ले जाए तुझे कहां. कसं वाटलं सॉन्ग? मस्त वाटलं ना. अशा वातावरणात असंच सॉन्ग ऐकायचं कधी पण. मग आपण आलो पिंगेवाडीत. छोटी छोटी शहरों में बडी बडी बातें होती है, ऐसा झालं इथं आता. चला आता पुढं हे आलं मोठा देवीचं मंदिर. तुम्ही समजता ते वेगळं आणि हे आमच्या इकडचं वेगळं. मग आलो आपण चापड गावात. चापड असं मस्त फाटा, गच्च भरलेला फाटा. कसं वाटतं एकदम दुकाने शॉप पीप मस्त गच्च भरलेला. पुढं आलं सप्रेशन. म्हणलं चला सप्रेशन पण दाखवा चापडगावचं. मग काय थोडं बोर झालं, पुढं आलो तर बोर होत होतं. म्हणलं चला थोडं आपल्याकडे पण कॅमेरा घुमू. कॅमेरा घुमवला. आयन बाई म्हणलं आमच्या गाडीत पेट्रोलच नाही. म्हणलं चला घ्या पंपावर. मग काय पेट्रोल वगैरे भरले आणि निघालो शेवगावला आलो तर बस स्टँड दाखिला. तेच काय बस स्टँड. मग आलो, मग सरळ गेलो झेरॉक्सच्या दुकानात. झेरॉक्स वगैरे काढले. झाला थांबलो. आयन फोनवर सांगत होता त्याला असं तसं कुठं काय. मी पण बोर झालो. म्हणलं काय कधी येणार. म्हणलं तो पण आपली केवायसी जर करू. डायरेक्ट HP ऑफिसला गेलो. केवायसी केली. इथं पण खूप गर्दी होती. म्हणलं चला आपला नंबर लावला केवायसी केली आणि निघलो. म्हणलं चला आता टी शर्ट घ्यायचं मन झालं. चला ग्रँड लुक मध्ये गेलो. मस्त टी शर्ट विषय घालून पाहिलं, एक आवडना. दुसरा घातला तो पण आवडना. 2-3 घालून पाहिले, काय आवडना मला. एक फायनल झाला. शेवट एक पसंत पडला आणि तो घेतला. सगळं ओके मध्ये झालं. सगळे काम व्यवस्थित झालं. फक्त ते आमचं कुपनचं काम नाही झालं. म्हणून निघालो घराकडे. म्हणलं चला उद्या परवा येता येईल. म्हणून निघालो घराकडे. आणि हा आपला छोटासा